अंगच्या पाण्यामध्ये बनवलेलं मस्त मसालेदार चविष्ट चिकन रेसिपी। तर अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद आणि मीठ घालून चांगलं मिक्स करायचं। एक अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं। तोपर्यंत कढईमध्ये जिरा, तीळ आणि धणे मंद आचेवरती भाजून घेतलं। नंतर खोबरा घालून थोडंसं तेल टाकून ते सुद्धा भाजून घेतलं। त्याच कढईमध्ये कांदा, अद्रक, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर घालून ते सुद्धा तेल मौसर होईपर्यंत भाजून घेतलं। त्याच कढईमध्ये आता 1 चमचा तूप, तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की खडे मसाले घातले। नंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावरती परतून घेतलं। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। नंतर हळद मीठ घातलेलं चिकन घालायचं। त्याला झाकण ठेवायचं। झाकणावरती पाणी घालायचं आणि 15 ते 20 मिनिटे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं। तोपर्यंत भाजून घेतलेला सगळं मसाला मिक्सर मध्ये घालून मी वाटून घेतलं। आणि चिकनला कसं पाणी सुटलंय तुम्ही पाहिलंच असाल। पाणी न टाकता शिजवलं तरी मस्त पाणी सुटलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये मोठा चमचा भरून तेल घातलं। त्यामध्ये थोडंसं मीठ, मसाला तिखट आणि हळद घालून चांगलं परतून घेतलं। नंतर वाटलेला मसाला घातला। तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। नंतर शिजलेलं चिकन घालून 2 मिनिटे शिजवून घेतलं। बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि तयार।